ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते पासून. तर आता इथे अश्विन पैसे देतो अस्मिताला आणि आता तो उठून जातो. तर तेवढ्यातच आता सायली येते वाळण्यासाठी. तर तो काय वळून घेत नाही बघा प्रेक्षक तिच्याकडून. तर आता इथे सगळ्यांना आश्चर्य वाटतं का अश्विन उठून जातो. तर आता प्रियाला खूप आनंद होतो बघा प्रेक्षक कारण तो सायलीकडून वाळून घेत नाही म्हणून. आपण काय इथे फालतू टाइमपास करायला आलोय असं म्हणतात आता इथे प्रियाच्या बहिणी म्हणजेच मैनावतीच्या मुली बघा प्रेक्षक आता एवढ्या मोठ्या घरात आलोय आपण. हे आपले जिजू आहेत. थोडा तरी रोकडा काढला पाहिजेत ना असं म्हणतात एकटी बहीण. पण काढायचं कसं असं म्हणतात आता त्या. तर आता अस्मिता बघते सायलीकडे आणि तिला सांत्वना देते बघा प्रेक्षक तर आता इथे प्रिया खूप खुश झालेली असते. ए बबली असं म्हणते आता इथे एक बहीण बघा प्रेक्षक सायलीला. ए बबली आम्ही ना फक्त 5 बहिणीच आहोत. मला ना दरवर्षी भाऊभाजेला असंच वाटायचं की आपला पण ना एक भाई पाहिजे असं म्हणतात आहेत ती. तर आता इथे अर्जुनला भीती वाटायला लागते. भाऊ असं म्हणतात ती. भाऊ पाहिजे असं म्हणतात त्या बहिणी. तसं पण आपल्याला कधी कुणाला ओवाळताच नाही आलं असं म्हणतात त्या. बबले असं म्हणतात त्या. आता आपण एवढ्या वर्षाने भेटलोय. आम्ही तुला ओवाळलं तर चालेल का गं असं म्हणते आता ती. तर आता सगळ्यांना आश्चर्य वाटतं हे काय करतायत म्हणून. पैशासाठी आता ओवाळणार ते सायलीला. खूप आवडेल मला असं म्हणते आता इथे सायली. खरंच किती सुंदर विचार आहे हा असं म्हणते आता इथे कल्पना. अरे लगेच पाटावर बसा. पूर्णाई रविराज बघा सायलीला तिच्या बहिणी ओवाळणार आहेत असं म्हणते आता इथे प्रताप. खरं तर आम्हाला सगळ्या लेकीच पण ह्या लेकींनी कधी पोराची उणीव भासू दिली नाही असं म्हणते आता इथे मैनावती. अगं मैने असं म्हणतो सदाशिव. अगं सायली आपला पोरगाच आहे की असं म्हणतो आता इथे सदाशिव. म्हणून तर आज असे जगावेगळे ओवाळणी होणार आहे ते असं म्हणतात इथे सदाशिव. ओवाळणी नाही असं म्हणतात प्रिया. ह्याला पैसे काढायचे धंदे म्हणतात असं म्हणतात इथे प्रिया. ह्यात तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल पण ह्या लोकांनी तर PhD केली असं म्हणतात इथे प्रिया. चला मग असं म्हणते अस्मिता वाळा. बस सायली असं म्हणतात इथे अस्मिता. तर आता इथे सायली बसते बघा प्रेक्षक तर आता इथे सायली बसते तर वाळायला तिला तिच्या 3 बहिणी येतात बघा प्रेक्षक तर आता त्या तिला ओवाळतात. म्हणजे आता कुंकू लावतात आणि ओवाळतात सुद्धा. तर आता इथे सायली आणि तिच्या बहिणींचं भाऊबीजेच्या दिवशी चालू असतं बघा हे सगळं. तर आता इथे सायली पण खूप खुश असते आणि तिघी म्हणून तिला ओवाळतात वगैरे आणि सगळे बघत असतात हे सगळं आणि हे काय वेगळं चाललंय म्हणून सगळ्यांना वेगळं वाटत असतं आणि एन्जॉय करत असतात ते. तर लांबून प्रिया सुद्धा बघत असते सगळं बघा प्रेक्षक आणि तिला खूप राग आलेला असतो कारण या तर तिच्या सख्ख्या बहिणी असतात बघा ना प्रेक्षक तर आता इथे सायली बघतच राहते त्यांच्याकडे. तर त्या ठेवतच नाहीत खाली. तर आता परात घेऊन थांबतात तिच्यासमोर म्हणजेच आरती. तर आता इथे कळतच नाही सायलीला काय ते म्हणून. तर आता इथे सायली काय देणार त्यांना. अरे रे सगळं अचानक घडलं ना त्यामुळे ओवाळणी घालण्यासाठी सायलीला तयारीच नाही करता आली असं म्हणतात इथे रविराज. अर्जुन असं म्हणतात इथे पूर्णाची. तुझ्याकडे कॅश असेल ना असं म्हणते पूर्णाची. दे प्रत्येकीला 5-5 हजार असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर आता खुश होतात बघा प्रेक्षक ह्या 5,000 ऐकून प्रत्येकीला 5-5 हजार म्हटल्यावर. तर आता अर्जुनला मात्र राग आलेला असतो बघा प्रेक्षक तर आता तो पैसे बाहेर काढतो. तर आता इथे तो पैसे बाहेर काढलेला असतो बघा प्रेक्षक आता इथे अर्जुन. तर आता इथे सायली पैसे देते त्यांना बघा प्रेक्षक काय गरज होती जिजू वळणे घालण्याची रीत आहे ना मग आम्ही राई कसं म्हणणार असं म्हणतात त्या. बघितलं ना असं म्हणते मैनावती. ह्या टवळ्यांनी कसे 5-5 हजार रुपये काढून घेतले ते असं म्हणते मैनावती. तू पण असेच पैसे काढून घे असं म्हणतो सदाशिव. आता महिने आपण इथे राहून मेहनत करायची आणि ह्या 2 मिनिटासाठी येणार आणि पैसे उकळून जाणार असं म्हणतो आता इथे सदाशिव. मुडाच्या ग पोरी माझ्या असं म्हणते आता इथे महिन्यामध्ये एक काम करा ते पैसे माझ्याकडे द्या नाहीतर तुम्ही बघा तुमचं काय करतो ते असं म्हणतात इथे महिनावती. उशीर होतोय हा मला निघतो बबले असं म्हणतात ते आणि निघतात तिथून. बबले मला पण ना कामावर जायचंय असं म्हणते आता इथे तिची बहीण. घरावर जाऊन मेकअप पण करायचंय मला असं म्हणते ती. तर आता सगळ्यांना आश्चर्य वाटतं बघा प्रेक्षक अस्मिता म्हणते मेकअप आणखी असं म्हणते आता इथे अस्मिता. काय म्हणते ती. काय नाही तुम्ही एक्झॅक्टली काय काम करता असं म्हणते आता इथे अस्मिता. आता काय गप्पा जोडत बसणारच काय चल की आता असं म्हणतात त्या बहिणी. हो हो बबले आम्ही ना निघतो असं म्हणतात त्या. येत जाऊ तुझ्याकडे हां असं म्हणतात त्या. तर आता इथे सायली म्हणते येत राहा तुमचंच घर समजा असं म्हणते सायली. हां हां असं म्हणतात त्या. बाय असं म्हणून निघून जातात त्या. अगं हे पोरींनो ऐका ना ऐका रिने असं म्हणून पळायला जातात बघा प्रेक्षक मैनावती. अगं मी काय म्हणते असं म्हणतात त्या. अगं हे रिने म्हणत बसतात आणि आता पैसे मिळतच नाहीत बघा त्यांना प्रेक्षक तरी बघणं खूप फनी असतं आणि या प्रियाला वाईट वाटत असतं असले कसे काही जे आहे बाबा आणि बहिणी म्हणून. तर आता इथे खूप खुश होतात हिच्या बहिणी. तर आता सगळेजण म्हणतात काय भन्नाट डोचकं लावलीस का तू. 5-5 हजार रुपये असं म्हणतात त्या. आता माझी पर्स पण जड लागायला लागले मला असं म्हणतात त्या. आता ना आपण मस्त मॉलमध्ये जाऊ मस्त टेस्टी टेस्टी पिझ्झा खाऊ आणि थोडेसे पैसे सेविंगमध्ये टाकू असं म्हणतात त्या. तसे सुद्धा आता हे पैसे थोडेच आपले आहेत. हे पैसे तर आहेत आपल्या अर्जुन जिजूंचे असं म्हणतात त्या बघा प्रेक्षक तर आता इथे मैनावतीमध्ये बघितलं ना टवळ्या कशा पैशा वसूल करून गेल्या म्हणून मी ह्यांना सांगत नव्हते की बबली सापडली म्हणून असं म्हणते मैनावती. तर सदाशिव म्हणतो सुभेदारांच्या घरात एक गोष्ट
अख्ख्या पनवेलला समजणारच आणि मग ह्यांना बाहेरून समजलं असतं तर आमचं डोकं खाणारच. पण आता मैनावती म्हणते आता पण सारखं सारखं येणार त्या इथे असं म्हणते मैनावती आणि ह्यांच्याकडून पैसे वसूल करणार. यांना करूच द्यायचं नाही ते असं म्हणतो सदाशिव. गेले ते निघून काय करणार आहे तुम्ही आता असं म्हणतात इथे मैनावती. तर अर्जुनला खूप शक आलेला असतो या दोघांवरती. आता मी जितकं बघतोय इतकं ह्या दोघांना आता खात्री पडायला लागली मला की सायली ह्या फॅमिलीचा भाग असू शकत नाही. बस आता तो DNA रिपोर्ट लवकरात लवकर मिळू दे असं म्हणतो इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुभेदारांचं घर दाखवले तर आता इथे रात्र झालेली असते आणि अर्जुन हॉलमध्ये थांबलेला असतो. तर आता तो विचार करत असतो मला अजून डाट येतोय तुम्ही आता सायलीशी कसं शेअर करू. सदा काका आणि मैनावती काकू तिचे आईबाबा नसतील ते ऐकून तिला किती शॉक बसेल असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली आलेले असते काय हो स्टडीमध्ये बसून काम करणार होतात ना फेऱ्या का मारताय असं म्हणतात इथे सायली. नाही केसबद्दलच विचार करतोय असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सायली किचनमध्ये आलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन तिला कसं सांगू हा विचार करत असतो. तर आता इथे अर्जुन बघतो तिच्याकडे तर आता इथे तिच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार चाललेले असतात. तर आता इथे अर्जुन म्हणतो बायको बायको जरा ये ना इथे असं म्हणतो आता इथे अर्जुन. ये ना बस ना बस ना असं म्हणतो आता इथे अर्जुन. बस 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 असं म्हणतो आणि तिला बसवतो बघा प्रेक्षक हो सोफा सेट वरती हॉलमधल्या. तर आता इथे अर्जुन म्हणतो मला जरा बोलायचे तुझ्याशी असं म्हणतो इथे अर्जुन. कशाबद्दल असं म्हणते आता इथे सायली. तर आता अर्जुन म्हणतो म्हणजे समज असं की असं म्हणतो तो एखादी वस्तू किंवा व्यक्ती तुला खूप जवळची वाटत असेल खूप प्रेम असेल तुझं असं म्हणतो अर्जुन आणि ती तुझ्यापासून दूर गेली असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर तू कसं हँडल करशील असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सायली काय बोलतच नाही बघा प्रेक्षक हो. नाही म्हणजे असं म्हणतो अर्जुन मला खात्री आहे असं कधी झालंच नसेल आणि व्हायला पण नको असं म्हणतो आता इथे अर्जुन. पण समज असं कधी झालं तर आयुष्यात कधी घडलं तर असं स्ट्रेस घ्यायचं नाही जास्त खचून जायचं नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. असं समजायचं की असं म्हणतो अर्जुन ती वस्तू किंवा ती व्यक्ती आपल्या आयुष्यात नव्हतीच कधी असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सायली बघतच राहते अर्जुनकडे बघा प्रेक्षक हो. मला वाटलं होतं तुम्ही एका केसबद्दल बोलताय असं म्हणते सायली पण हे केसबद्दल नाही आहे ना असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुनला काय बोलायचं समजतच नाही. तर आता इथे अर्जुन म्हणायला लागतो नाही असं म्हणतो तो असं नाही की असं म्हणतो तो की सहज विचारतोय मी तुला. नाही 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 असं म्हणते आता इथे सायली. हे असं सहज नसूच शकतं असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सायली म्हणायला लागते की तुम्ही मला सोडून तर जाणार नाही आहेत ना असं म्हणते आता इथे सायली. की तुम्हाला कुणी मुलगी आवडायला लागली असं म्हणते आता इथे सायली. नाही मला जे काय असेल ते आताच सांगा काय काय नक्की म्हणजे तुमच्या असं म्हणते सायली. नाही 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 असं म्हणत नाहीये काही. अगं डोक्यात पण नव्हतं असं काही असं म्हणतो होता इथे अर्जुन. अगं भलत्याच विचार करतेस तू असं म्हणतो होता इथे अर्जुन. असं काही नाही आहे मी भलता वगैरे विचार केलेला नाही आहे म्हणूनच तुमचं आधी हल्ली माझ्याकडे लक्षच नसतं असं म्हणते सायली. फक्त तुझ्याकडेच लक्ष असतं माझं नेहमी असं म्हणतो होता इथे अर्जुन. हो का मग मला सांगा असं म्हणते सायली. पाडव्याच्या दिवशी तुम्हाला औक्षण करताना मी कुठल्या रंगाची साडी नेसली होती असं विचारते त्याला अर्जुनला. तर अर्जुन म्हणतो ब्ल्यू असं म्हणतो तो. तर आता नाही ब्ल्यू नव्हती असं म्हणतो होता इथे अर्जुन. आता आठवलं असं म्हणतो अर्जुन. ग्रीन असं म्हणतो इथे तो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे येलो असं म्हणतो तो. तर आता इथे सायली उठून जाते चिडून. लाल 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 म्हणतो तो. थांब 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 ना प्लीज. पाडव्याच्या दिवशी कुठल्या रंगाची साडी नेसली होती यावरून माझं प्रेम ठरणार आहे का. खरं तर माझी खात्रीच पटली आहे तुम्ही आपल्याबद्दलच बोलत होता असं म्हणते आता इथे सायली. आणि काय म्हणाला तुम्ही असं म्हणते आता सायली. तुम्ही जर मला तो सोडून निघून गेला तर मी त्याचं वाईट नाही वाटून घ्यायचं ते आपलं नव्हतंच म्हणून समजायचं असं म्हणते सायली. अगं बायको काय बोलतेस तू असं म्हणतो अर्जुन. मी तुझी शपथ घेऊन सांगतो असं म्हणतो इथे अर्जुन. मी आपल्याबद्दल बोलतच नव्हतो असं म्हणतो इथे अर्जुन. खरंच असं म्हणतो तो बघा प्रेक्षक हो. खरंच विश्वास ठेव आमच्यावर असं म्हणतो इथे अर्जुन. मी जसा जरी विचार केला ना तरी माझा जीव जाईल असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे सायली म्हणते आहो पुन्हा असं काहीतरी बोललात ना तर बघा असं म्हणते आता इथे सायली. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव ना असं म्हणतो अर्जुन. अगं मी खरंच ह्या एका केसबद्दल बोलत होतो असं म्हणतो अर्जुन. बस तुझ्यासमोर जरा लाऊड थिंकिंग केलं एवढंच असं म्हणतो तो. तर आता इथे सायली म्हणते ठेवला विश्वास असं म्हणते सायली. तर आता इथे सायली म्हणते खोटं नाही बोलणार तुम्ही माझ्याशी असं म्हणते आता इथे सायली. मीच घाबरले असं म्हणते सायली. नक्की ठेवलाच ना विश्वास असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर ठीक आहे सॉर्टेड असं म्हणतो तो. हो असं म्हणते ती झोपूयात आपण असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सायली बघा जाते बघा प्रेक्षक हो वरती. तर आता इथे अर्जुन तिला खूप टेन्शन आलेलं असतं. तर आता इथे अर्जुन पण पाठनं जातो आता सायलीच्या. तर आता इथे सकाळ झालेलं दाखवलं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नागराजला दाखवलं निघतं आता मी थोड्याच वेळात भेटू भेटू असं म्हणतो नागराज. अरे दिवाळीत किती गडबड चालू होती नाही जमलं असं म्हणतो इथे नागराज. मिळेल आता निवांत वेळ मिळेल होईलच भेट असं म्हणतो इथे नागराज. चल बाय असं म्हणतो नागराज. तेवढ्यातच आता सुमन येते चहा घेऊन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुमन म्हणते अहो असं म्हणते ती. तर आता इथे सुमन बघते त्याच्याकडे हे पुन्हा फोनवर आहेत पण कुणाशी बोलत होते ह्याचं विचारलं तर परत चिडचिड करतील असं म्हणते आता इथे सुमन. तर आता इथे सुमन चहा घेऊन आलेली असते नागराजसाठी. आहो असं म्हणते ती. तेवढ्यातच आता नागराज वळतो आणि आता चहा खाली पडतो बघा प्रेक्षक हो. काय काय आहे हे असं म्हणतो इथे नागराज.
येऊन चिकट मला आणि तर डोक्यावर बस माझ्या असं म्हणत होता इथे नागराज. काय फालतूपणा आहे सगळा असं म्हणतो नागराज. मी तुम्हाला हाक मारली होती पण तुमचं लक्ष नव्हतं असं म्हणत आहे सुमन. जवळ येऊन हाक मारायची काय गरज होती तुला? काय घशात उतरवणार होतीस चहा असं म्हणतो नागराज. फालतू असं म्हणतो नागराज. हे काय बघत बसली सुटल ना ते सगळं असं म्हणतो नागराज. एकतर तुमचा पाय घरात ठरत नाही, चुकून मागून घरात असला तर असा ओरडा करता असं म्हणते सुमन. तुमचं नेमकं काय चाललेलं असतं हो असं म्हणतात इथे सुमन. काय पाडवा होता तर तुम्ही दिवसभर घरात नव्हता, कुठे होता तुम्ही असं म्हणतात इथे सुमन. मग काय करायचंय, मी पाडवा होता तर काय करायचं, मी घरात बसून राहायचं असं म्हणतात इथे नागराज. बघा प्रेक्षक, तुला अशी वळणी द्यायची असं म्हणतो नागराज. दागिन्याने माळवायचं तुला, काय इच्छा काय तुझी असं म्हणतो नागराज. नाही सांग ना अजून काय इच्छा आहे. पालखी घेऊन येऊ पालखी असं म्हणतो नागराज. मग तिच्या तू बसणार आणि पनवेलमध्ये तुला फिरवायचं, मग करायचं तुझी सगळी सेवा. तसं नाही पण असं म्हणते आता सुमन. हजारदा सांगितलंय माझ्या बाबतीत लक्ष घालत जाऊ नकोस असं म्हणतो नागराज. माझ्या भानगडी मी निस्तरेल, तू शांत बसत राहा असं म्हणतो इथे नागराज. तर आता नागराज म्हणतो एवढं जरी केलंस ना सुमन तर त्याच्यानंतर माझ्याकडून काय अपेक्षा ठेव, हा कळलं असं म्हणतो इथे नागराज. बघा प्रेक्षक, तर आता इथे नागराज म्हणतो आणि एक काम कर ना, तर तू शाणे असशील ना, अपेक्षा ठेवूच नकोस असं म्हणतो नागराज. कारण मी त्या अपेक्षा पूर्ण कराव्या एवढी तुझी लायकी नाही आहे असं म्हणतो इथे नागराज. बघा प्रेक्षक, सुमनला खूप वाईट वाटतंय सगळं ऐकून. काय डोळे फाडून बघते उचलते असं म्हणतो इथे नागराज. तर आता इथे सुमनला खूप वाईट वाटलेलं असं. बघा प्रेक्षक, हा अजून कसं काय नाही आला यार म्हणून अर्जुन आता वाट बघत असतो DNA टेस्टच्या रिझल्टची. तर आता चैतन्य आलेला असतो. अर्जुन असं म्हणतो आता इथे चैतन्य, फायनली तू आलास, रिपोर्ट दे असं म्हणतो ते चैतन्य. तर रिपोर्ट बघतो बघा प्रेक्षक. आता इथे अर्जुन, तर आता तो बघतो रिपोर्ट आणि काय बोलतच नाही. तर आता इथे चैतन्य बघतो अर्जुनच्या चेहऱ्याकडे. तर आता इथे अर्जुन बघतो DNA टेस्ट. तर आता त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उतरतो बघा प्रेक्षक. तर आता इथे त्याला खूप मोठा शॉक बसलेला असतो. काय झालं असं म्हणतो आता इथे चैतन्य. तर आता इथे चैतन्य म्हणतो काय DNA रिपोर्टमध्ये. तर आता अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्या दोघींचे DNA टेस्ट मॅच झाले नाहीत का असं म्हणतो चैतन्य. तर आता इथे चैतन्य बघतो. तर आता इथे तो वाचतो रिपोर्ट. तर अर्जुनला खूप आता टेन्शनमध्ये दाखवलंय. अरे हे कसं शक्य आहे असं म्हणतो चैतन्य. मला पण तेच कळत नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. बघा प्रेक्षक तर आता इथे अर्जुन म्हणतो सायली आणि मैना काकूचे DNA मॅच मॅच कसे काय झाले असं म्हणतो इथे तो. बघा प्रेक्षक, मॅच झाले त्यांचे DNA. तर आता तिला खूप वाईट वाटतं. म्हणजे असं म्हणतो आता इथे अर्जुन, म्हणजे मैना आणि सायली चेच आई वडील आहे तसं म्हणून आता हसते. बघा प्रेक्षक, प्रिया तिनेच बदललेलं असेल हे सगळं. तर आता इथे दाखवलंय प्रिया सगळं ऐकलेले असते. तुमचं लक्ष नाही आहे ना माझ्याकडे, आमचं बोलणं काय होते त्याच्याकडे. तर आता इथे अर्जुन म्हणतो कम्प्लीट लक्ष आहे. तर आता इथे सायली आहो काय चाललंय हे असं म्हणते ती. तर आता इथे अर्जुन म्हणतो अरे अच्छा केस तुटला असं म्हणून खुश झालेला असतो तो. राहू दे आता उद्या गप्पा मारू झोपा आता असं म्हणते आता इथे सायली. तर तेवढाच आता इथे प्रिया असते आणि सगळं ऐकलेली असते ती आणि लपून जाऊन बसलेली असते. बघा प्रेक्षक, तर आता इथे अर्जुन आलेला असतो बाहेर बघायला. कालच आलेला असते पण त्याला दिसलेलीच नसते प्रिया आणि प्रियाने सगळा कांड केलेला असतो. बघा प्रेक्षक, तर आता इथे अर्जुनला तरी दिसले नसते. म्हणजे नेहमीच आहे ना यांचं प्रेक्षक. 3 वर्षापासून हेच तर घडते या सिरियलमध्ये की प्रिया कधीच सांगू नाही शकणार. म्हणजे हे सत्य कधीच उघड नाही होणार की ती प्रिया आहे तन्वी नाही आणि ती रविराज आणि प्रतिमाची मुलगी नाही. सत्य कधी बाहेर येणारच नाही असं वाटायला लागलंय. बघा प्रेक्षक, तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. राहू दे कुणी नाही तर झोपूया आता असं म्हणून सायली आणि अर्जुन झोपलेले असतात ना प्रेक्षक. तर आता इथे प्रिया उघडलेली असते दरवाजा आणि बघितलेली असते की अर्जुनने कसे ते DNA साठी दोन्ही केस ठेवलेले असतात. काय हो चला ना झोपायला असं म्हटलेली असते ना सायली. हो झोपतो, एक काम आहे महत्वाचं, खूप महत्वाचं काम आहे, बॅगेत पेनड्राईव्ह बघतो असं म्हणून तो ड्रामा केलेला असतो ना आणि ते केस ठेवलेलं असतं. तर आता इथे प्रियाने सगळं बघितलेलं असतं. बघा प्रकार प्रेक्षक, आणि आता तिला कळलेलं असतं DNA टेस्टसाठी अर्जुन सायलीचा केस असं का ठेवतोय झिपलॉकमध्ये, काय प्लॅन आहे ह्याचा असं म्हटलेली असते ना प्रिया. तर आता तिला ती लक्ष ठेवून असते आणि तेव्हा जेव्हा आलेली असते मैना तिचा केस सुद्धा काढलेला असतो ना अर्जुनने, ते सुद्धा ती बघितलेली असते. बघा प्रेक्षक, तर आता इथे प्रियाचं पूर्ण लक्ष अर्जुनकडे असतं आणि तिच्या एक्सप्रेशन्सकडे असतं. तर आता इथे बघा प्रेक्षक ही प्रिया तर अर्जुन आणि रविराजच्या वकिलीवरच मोठा डोंगर पाडवतीये खरंच. आता दोघांची केस मिळवलं म्हणजे मनात आहे दोघींची DNA टेस्ट करायची म्हणून. असं झालं तर मी मेले असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता बघा प्रेक्षक आता इथे उघड झालेला आहे की अर्जुन आणि रविराजपेक्षा तर शातीर ही प्रिया निघाली. म्हणजे यांची वकिली काय कामाची. बघा प्रेक्षक, तर आता इथे त्या 3 बहिणी आलेले असते तेव्हा प्रिया म्हटलेली असते ना मी तुमची बहीण नाही आहे असं म्हटलेली असते. ती सायली उभी आहे ना ती तुमची बहीण आहे, ती बबली आहे असं म्हटलेली असते प्रिया. तेच तर सांगतोय ना ही आहे ती असं म्हटलेली असते ना. तर तेव्हा त्या मुली गेलेल्या असतात सायलीकडे, सगळ्यांचं लक्ष त्या तिघींकडे असतं ना प्रेक्षक तेव्हाच काहीतरी केलेली असते असेल. बघा प्रेक्षक प्रिया. तर आता इथे त्या बिझी असतात सायलीसोबत आणि मग आता इथे सगळेजणच बिझी असतात. तर आता इथे प्रिया म्हणते ह्या सायलीच्या बहिणीत हे कुणालाही पटणं अशक्य आहे. जर अर्जुनने DNA टेस्ट केली तर अर्जुनला नक्की कळेल की सायली मैनाची मुलगी नाही आहे. काही करून ते सॅम्पल्स बदलायला हवेत.
ह्या सगळे जेव्हा बिझी आहेत ना तेव्हा हे सगळं करायला हवं असं म्हणते प्रिया. मी तोपर्यंत वर जाईल असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया बघते त्यांच्या खोलीकडे. तर आता इथे "अरे बाबा आले त्या दिवसापासून मी त्यांच्याकडे तुमची चौकशी करत होते. कसं आहे ना लहानपणीच मला काही आठवत नाही असं म्हणते आता इथे सायली. मग मी तुम्हाला आठवते ना असं म्हणते आता इथे सायली. भारीच आठवते असं म्हटलेले असतं. तेव्हा प्रिया गेलेली असते अर्जुनच्या खोलीमध्ये बघा प्रेक्षक हो. आणि जिथे ते सॅम्पल्स ठेवलेले असतात त्याच्या बॅगेमध्ये ते सॅम्पल्स ती काढलेली असते आणि आता त्याच्यामध्ये सॅम्पल्स ठेवलेले असतात ना त्यांनी प्रेक्षक हो. आता दोघींचे म्हणजे सायली आणि मैनावतीचे. तर आता झिपलॉकच्या दोन्ही बॅगा असतात ते तिच्या हाती लागलेले असतात आणि दोघांमध्ये केस असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायलीच्या ठिकाणचं केस काढून तिने आपलं केस सोडलेलं असतं इथे बघा प्रेक्षक हो. आणि ते केस तिने ठेवलेलं असतं त्या झिपलॉकमध्ये आणि ज्याच्यावर सायली लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये आता इथे प्रियाचं केस असतं बघा प्रेक्षक हो. आणि तिला खूप आनंद झालेला असतो हे सगळं बघून बघा प्रेक्षक हो. आणि आता तिने ते दोन्ही झिपलॉक ठेवलेले असतात त्या बॅगेमध्ये आणि परत त्याच ठिकाणी ठेवलेलं असतं. तर त्यामुळे आता प्रियाचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो. चला असं म्हणते प्रिया काम झालं असं म्हणते आता इथे प्रिया. गेल्या काही दिवसातली पहिली गोष्ट बरी घडली असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता प्रिया म्हणते अर्जुन असं म्हणते ती आता बिंदास DNA टेस्ट करतो असं म्हणते प्रिया. रिपोर्ट मला हवा तोच येणार असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो केस दिलेला असतो हा सायलीचा केस आणि मैनावतीचा केस देताना सुद्धा बघितलेलं असं प्रियाने आणि मला पूर्ण गॅरंटी असं म्हणतो इथे अर्जुन की ही मैनावती सायलीची आई नाही असं म्हटलेली असते ना ती. तो आता इथे चैतन्याला ते सुद्धा ऐकलेली असते प्रिया. तर आता इथे प्रिया खुश झालेली असते ऐकून DNA मॅच झाले म्हणून. तर आता तिला खूप आनंद झालेला असतो. आता खूप झालं असं म्हणतो अर्जुन. सदा काकू हे दोघे म्हणजे स्टेलर कपल हे खरंच सायलीचे आई-बाबा इथे प्रूव्ह झालं असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे प्रियाला खूप आनंद झालेला असतो. तर आता इथे अर्जुन म्हणतो माझा अजूनही या DNA रिपोर्टवर विश्वास बसत नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर आता तो म्हणतो माझं जेही ॲनालिसिस होतं आणि ह्या DNA टेस्टनी तर प्रूव्ह झालंय असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे प्रिया म्हणते आता तुला कळेल की ही मैनावती सायलीची आई आहे हे मी प्रूव्ह केलंय आणि हे माझं यश आहे असं जोरदार असं म्हणते प्रिया. आता कोणीही मैना माझी आई असल्याचा संशय घेणार नाही असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. तर आता इथे दुपार झालेलं दाखवले. तर आता इथे सायली काहीतरी कामं करत असते. तर तेवढ्यातच मैनावती काय करते ग सायली मी का मदत करू असं म्हणते मैनावती. नाही नाही आई राहू दे असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सायली म्हणते काय ग काय हवंय का नाही ते जरा फेरफटका मारून असं म्हणते आता इथे मैनावती येऊ म्हणत होतो. मग ऊन आहे ना बाहेर डोळ्यांना त्रास होतो असं म्हणते मैनावती खूप ऊन आहे हा आई जाऊ नका तुम्हाला त्रास होईलच म्हणते आता इथे सायली. महिने आपल्याकडे गॉगल असते तर आपण उन्हात गेलो असतो ना त्रास नसता झाला असं म्हणतो सदाशिव. अहो पण आपल्याकडे कुठे आहेत गॉगल असं म्हणते आता इथे मैनावती. मी काय म्हणते सायले असं म्हणते आता इथे मैनावती. हे बघ तू जरा 2 गॉगल मागवतेस का आमच्यासाठी असं म्हणते आता इथे मैनावती. म्हणजे असं घरात नाही ना बसून राहायला असं म्हणते आता ती मैनावती. गॉगल असं म्हणते आता इथे सायली. एक काळा आणि एक तपकिरी असं म्हणते आता इथे मैनावती. आणि एक सांगायचं होतं सायली तुझी आई ना गेली किती दिवस या 2 साड्यांनी एवढ्या मोठ्या घरात आहे असं म्हणतो इथे सदाशिव. अहो राहू दे असं म्हणतो इथे मैनावती. मुलगीच आहे आपली असं म्हणतो सदाशिव. हे बघ सायली असं म्हणतो सदाशिव. एवढ्या मोठ्या घरात हे असं वावरणं बरं दिसतं का असं म्हणतो सदाशिव. सुभेदारांची विणबाई शोभली पाहिजे की नको असं म्हणतो सदाशिव. मला सांग असं म्हणतो तो. 2-4 साड्या तुझ्या आईला पण अगं सायली मी तर नकोच म्हणते असं म्हणतो इथे मैनावती बघा प्रेक्षक हट्टच करतायत. हट्ट नका करू तर काय करू असं म्हणतो सदाशिव. अगं माझ्याकडे पैसे असले असते तर ते आणून दिले असते ग मैनावती तुला असं म्हणून रडायला लागतो तो. पण नाही समजून घे ना असं इमोशनल ड्रामा करतो तो. तर आता सायली म्हणते आई बाबा ह्या घरात ना गॉगल वगैरे फारसं कोणी वापरत नाही असं म्हणते इथे सायली. तर आता सायली म्हणते तरी मी विचारून बघते कुणाकडे असला ना तर आत्तापुरतं देते मी तुम्हाला असं म्हणते आता इथे सायली. आणि साड्यांचं काय करायचं ते मी बघते हां असं म्हणते आता इथे सायली. ते साड्यांचं काय हरकत नाही निवांत कर असं म्हणते आता इथे मैनावती. पण सायली मला ना तो बारकासा मोबाईल असतो ना तो देशील का गं असं म्हणते आता इथे मैनावती बघा प्रेक्षक. हो नाही म्हणजे असं म्हणते मैनावती. मला उपयोगी पडेल ना गं असं म्हणते मैनावती. अगं पण असं म्हणते सायली बाबांकडे आहे ना मोबाईल असं म्हणते आता सायली. नाही म्हणजे ते नसले की म्हणजे पंचायत होते ना माझी. मग आता घरी त्या मुली गेल्या पोचल्या नाही पोचल्या असं म्हणते मैनावती. काय कळलंच नाही मला फोनच नाही ना करता आला असं म्हणते मैनावती. म्हणून म्हटलं ग असं म्हणते मैनावती. तर आता सायलीला डाऊट यायला लागला बघा प्रेक्षक. हो देशील का असं म्हणते आता इथे मैनावती बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली काय बोलतच नाही. तर आता इथे सायलीला खूप मोठा डाऊट आलेला असतो यांच्यावरती. तर आता बघ इथे समोर बघूया तर रिकॅपमध्ये काय इथे. तर आता इथे भीक मागत असतात बघा प्रेक्षक हो सदाशिव आणि मैनावती. तर आता इथे सायली म्हणते आई बाबा ओ आई बाबा काय करताय तुम्ही चला आधी घरी असं म्हणतात इथे सायली. तर आता इथे सदाशिव आणि मैनावती खूप खुश होतात. माझ्या आई बाबा असे रस्त्यावर भीक मागतं
मला बघवला नाही. सतत मला असं वाटतंय का माहीत नाही असं म्हणते सायली. ते माझे आई-बाबा नाही तसं म्हणते आता इथे सायली. DNA टेस्ट मॅच झाले तसं म्हणतो आता इथे अर्जुन. पण ते टेस्ट ही चुकीचे असू शकतात. माझं मन मला सांगतंय हे माझे आई-बाबा नाहीये तसं म्हणते इथे सायली. तर आता रिकॅप सुद्धा इथे समोर प्रेक्षक हो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.